पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व उमेदवारांनी अर्ज भरले होते। काल अर्जांच्या छाननी झालेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं उद्यापर्यंत सगळ्यांना पक्षचिन्ह मिळणार आहेत। कुठल्या पक्षांची अधिकृत उमेदवार आहेत त्यांचे देखील छाननी झालेले आहेत, तशी लिस्ट जारी झालेली आहे। परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला उमेदवार विजयी ठरलेला आहे रवी लांडगे यांच्या माध्यमातून। प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे हे बिनविरोध विजयी झालेले आहेत असं आज ठरलंय। कारण त्यांचा जो विरोधक आहे त्यांनी आज माघार घेतल्यामुळं ती एक अडचण होती। त्यांनी आज माघार का घेतली हे देखील विरोधकांनी सांगितलेलं आहे आणि आज त्यांना कुठलाही समोर विरोधक नसल्यामुळं रवी लांडगे हे भारतीय जनता पार्टीचे पहिले विजयी उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ठरलेले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करूया। नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। भारतीय जनता पक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवडचे दोन्ही आमदार महेशदादा लांडगे आणि शंकरभाऊ जगताप यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 6 ब मधील शेवटचा अर्ज होता। हे प्रसाद ताठे म्हणून एक तरुण कार्यकर्ते, समाजाला चांगली दिशा देण्याचं स्वप्न त्यांचं आहे। स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी शेवटचा अर्ज आज माघारी घेतला आणि म्हणून प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये माझी बिनविरोध निवड झाली। मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांचा, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि प्रसाद क्रमाने या प्रभाग क्रमांक 6 चा विकास करण्याच्या दृष्टीने जे तरुण स्वप्न पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। त्या सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे। प्रभागातील नागरिकांना काय सांगणार, आता काय पुढचं विजन काय सांगणार? मी बिनविरोध झालात तुम्ही, सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साह आहे सगळ्यांमध्ये। प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणायचं हे पुढचं उद्दिष्ट आहे। प्रभागाच्या नागरिकांना हीच माझी आव्हान असेल की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून पूर्वीप्रमाणेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणा। पण ही रवी भाऊ बाबतीत दरवर्षी करिश्मा कसा करून दाखवतात? निवड स्वर्गीय अंकुश भाऊंची पुण्याई आहे आणि सर्व समाजाचं प्रेम आहे, सर्व जनतेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे घडतं। तर ह्या विरोध निवडीचं ही श्रेय कोणाला द्या? सर्व जनतेला आणि स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचाराला। त्यांना तर आहेत, त्यांना पण काही त्यांचं म्हणणं मांडायचं आहे ते बोलून। सर्वप्रथम तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाऊंना परत एकदा नगरसेवक झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर निवडणूक लढवताना जे काही विचार घेऊन मी निवडणुकीसाठी उतरलो होतो की प्रभागाचा विकास वगैरे, तर मी काय भाऊ काय दोघांचे विचार म्हणजे सेम असल्यामुळे आणि प्रभागाच्या विकासासाठी दोघेही आम्ही एक आलेलो आहोत। ज्या काही संकल्पना घेऊन मी निवडणुकीला सामोरं जात होतो त्या संकल्पना प्रभागात राबवण्याची भाऊंनी हमी दिलेली आहे। वेळ पडली तर त्या ज्या काही म्हणजे संकल्पना आहेत त्या स्वतः तू प्रभागात घेऊन उतर, प्रभाग प्रतिनिधी म्हणून आपण तुझी नेमणूक करू अशी भाऊंनी तिथं हमी दिलेली आहे मला। त्यासाठी प्रभागाच्या विकासासाठी आणि सर्व संकल्पना राबवण्यासाठी मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि भाऊंना पाठिंबा देत आहे। आणि निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता, तुम्ही माघार घेण्यासाठी तुमच्यावर काही कोणाचा दबाव? नाही, दबाव वगैरे माघारी घेण्याचा एकच उद्देश होता की आता मी असेल, आमच्या घराणं असेल, स्वर्गीय अंकुश भाऊंना मानणार आहे। माझ्या जन्माच्या आधीपासून आमचे आई वडील यांची इथं म्हणजे दावडस्तीला आम्ही राहत होतो। तर भाऊंना विरोध म्हणजे इनडायरेक्टली स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांना विरोध करण्यासारखं होत होतं। तर भाऊंच्या विचारांना विरोध करणं हे सतत विरोध बुद्धीला कुठेतरी पटत नव्हतं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही निवडणुकीत येण्यासाठीच म्हणजे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल? नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच मी अर्ज दाखल केला होता, पण जेव्हा मी सर्वात राजकारणात पाहिजेत ना प्रसाद सारखे होत हे काही चुकीचं नाहीये। सर्वात प्रथम म्हणजे अर्ज जेव्हा मी दाखल केला तेव्हा म्हणजे मला जर आधी माहित असतं की भाऊ ओबीसी मधून फॉर्म भरणार आहेत तर मी फॉर्म भरलाच नसता, सुरुवातीलाच भरला नसता। आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे 2026 निवडणूक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे होणार आहे त्यामधले प्रथम भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार म्हणून रवी लांडगे ही आता ठरत आहेत। केवळ ऑफिशियल जी काही घोषणा आहे ते निवडणूक अधिकारी करतीलच, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की विरोधकांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा, सबस्क्राईब करा सांगावा।